मित्रांनो, बरेचसे शेतकरी हे ॲटो वगैरे वापरत असतील. मी माझा एक किस्सा शेअर केला होता की माझे जे पाईपलाईन आहे ती 240 छड्यांची आहे. 240 पाईपवरती माझं इथून पाणी जात असतं आणि लाईट गेली की आम्हाला इथं पळत यावं लागायचं. परत लाईट आली की परत वरती पळत जायचं. हा दिनक्रम चालू असायचा. मोटर चालू करायला पळत यायचं, चालू केली की परत पळत वरती जायचं. आणि बाईक वगैरेमध्ये काही चालत नाही, कारण मध्ये पीक वगैरे असतात, रस्ते खराब असतात, त्यामुळं बाईक वगैरे चालत नाही. पायी पळत यायचं, परत पायी पळत जायचं. हा दिनक्रम चालू असायचा. आणि दिवसभर एक माणूस तिथं बसून ठेवणं योग्य नसतं, कारण शेतकरी माणसं आहेत. कामाचे माणसं असं बसून ठेवणं योग्य नाही किंवा ते परवडत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान वापरणं खूप आवश्यक आहे. आणि आता आपण हे तंत्रज्ञान वापरत आहोत. हा ॲटो आहे, ॲटो स्टार्टर आहे. काही लोक 200, 300, 400 रुपयाचा ॲटो वापरतात. त्याने फक्त लाईट आली की मोटर चालू होते, परंतु लाईटमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मोटर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण तो वापरू शकत नाही. हा जो ॲटो आहे यामध्ये फॉल्ट जर आला तर मोटर चालूच होत नाही. यामध्ये सगळ्या सुविधा असतात. ड्राय रन वगैरे, पाणी संपलं तरी मोटर बंद होऊन जाते. लाईनमध्ये फॉल्ट आला तर लाईट बंद होते, मोटर बंद होते, मोटर चालत नाही. असे एक नाण्याचे फायदे असतात. मित्रांनो, मी कोणत्या कंपनीची जाहिरात करत नाही. तुम्ही कोणत्याही कंपनीचा ऑटो वापरू शकता, कारण मी हा वापरतो आहे.